कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्याला वडगाव गाव माहिती आहे सर्वाला. हलसिद्धनाथ आहे गादीला, बाळूमामा त्याच्या जोडीला. मयूर महाराज करत्यात सेवा, आशीर्वाद त्यांचा आहे सर्वाला. मंगराया मोगर वंचाचा वरदास माझ्या शिरावर, हाक मारणी बाऱ्या ढोलावर. सुंबरान मांडल सुंबयारान मांडल, सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला. नवल्या माझ्या हरीला वनकाशी लिंगाला, पांढरीच्या देवाला माझ्या मोगर वनच्या घऱ्याला. देवाला हरे हार जोड्याला, विठ्ठल वीरू लोगाला, धर्माच्या लेकाला मंगराया शिवा. वरैऱ्या जाग्याला वडे गाव गावाला, वरैऱ्या जाग्याला वडे गाव गावाला. सेवा होता करीत, सेवा होता करीत, सेवा कर त्या जाग्याला, सेवा कर त्या जाग्याला. मयूर महाराजांच्या आज आपण वाड्याला आलोय. बरोबर आहे.
त्यांच्या चरणाशी आपण आलोय. हा जर बघायचं झालं, भक्ती करत असताना कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. अंतकरणातून फक्त केली पाहिजे. देवांना सुद्धा मी सांगतो, महाराजांना सुद्धा मी बोलतो, अजिबात घाबरू नकोसा. तुम्ही अंतकरणातून भगवंताची भक्ती केली असा, भगवंत नित्य तुमच्या पाठीवरती असणार, नेहमीच तुम्हाला सहकार्य करणार. आणि येत्या पुढच्या काळात तुम्ही पुन्हा एकदा भक्तांच्यासाठी, कारण भक्तांना तुमचा आधार आहे, भक्तांना तुमची गरज आहे, आणि भक्तांसाठी पुन्हा एकदा तुम्ही या रूपात पुन्हा एकदा येणार असा. कारण बाळूमामा अगदी तुमच्या रूपात असणार आहे. येत्या काळात मी लय काय बोलणार नाही, कारण मी महाराज नाही, तुम्ही ऐका माईबाप, मी तुमच्या पाया पडतो. पण नक्कीच देवा सांगतो, येत्या काळात भगवंत पुन्हा एकदा तुम्हाला भक्तासाठी उभा करणार, एवढंच मी अंतकरणात सांगतो. आणि बाळूमामा नक्कीच यश देतील. फार पूर्वी काळाला अरे पहिल्यासाठी योगाला त्या देव भोळ्या राजाला, अरे महाराजांच्या सारखाच एक भक्त त्या ठिकाण्याला, अरे फुलजंती नगराचा शिरमाळा पा देवा करशिदाची अंतकरणातून नीतिनियमा प्रेमाने द्यायला गेला. अरे सेवा होता करत, सेवा करतेली कधीच कमी पडत नाही. महाराज खरोखरच आमची एक अपेक्षा आहे, आमच्यासाठी आज आम्हाला खूप वाईट वाटलं. महाराजांना आम्ही बघितलं, पण महाराज आमच्यासाठी पाठीवरती पुन्हा एकदा उभा राहायला पाहिजे अपेक्षा आहे. आणि असाच भक्त अरे असणारा माझा शिरमाळा पासोता ठेवेला, अरे देवा करशिदा तिळातून 3 टायमाशी सेवा लागला होता करायला. अरे करत्याल्या शेवला देवाच्या दिवस लागली होत सरायला मात्र द्यायला गेला. सकाळची सेवा करीत, सकाळची सेवा करीत, सेवा करीत, सेवा करीत. कधी होणार अर्धांगी खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरी खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरी
आमची ताई आहे कुत्री गावची माघारी नाही आहे. भाऊरायासाठी धावत आली आवाज ऐकून. धन्यवाद. जसर बाबा विचार केला म्हणाला अरे असणारा माझा शिदम्हाला पा अरे देवा करशिदाची 3 टाईम लागला होता सेवा करायला रे स्वतः त्या जाग्याला. अरे शिरम्हाला पा नीतिनियमाप्रमाणे भल्या फाट्या पाऱ्या रात्रा असं त्या सालावळ दड्डीला शिरम्हाला पाच्या जाण्या तसं तिथून ब्रेका आंघोळ सवळ करून फुलं पुष्पा तुडीत निघून जाणारा देवाच्या रावळाला. अरे घाबरत तसली फुलं घेणार घाबरत तिथलं पाणी घेणार अरे जाऊन देवा करशिदाची असणाऱ्या शिरढान मताला अरे नित नियमाप्रमाणे अरे मनोभावे लागला होता सेवा करायला त्या जाग्याला. अरे सेवा लागला होता करायला आणि सेवा करत्याल्या जाग्याला दिवस लागलं होतं सरायला त्या जाग्याला. देवाला सुद्धा कोड पडलं हा असणारा कसला भक्त माझी सेवा 3 टाइम करतोय. खऱ्या सोन्याला खेवदा लावला पाहिजे. महाराजांना सुद्धा खौंदा लावला देवानं. कारण ऐका शीत मला त्याला खौंदा लावला देवा तुम्हा मला चुकलेला नाही महाराज. आणि असणाऱ्या करशिदानं अरे शीत म्हाला पाला अरे परीक्षा याची पाहिजे घ्यायला सत्व याचं पाहिजे बघायला अरे म्हणून पुण्या एका दिवसाला तो देवळातला देव करशीद मात्र त्या ठिकाण्याला काय लावला होता करायला काय लावला होता बोलायला देवाला. करशीद देवाने देवाने करशीद देवाने पुण्या एका दिवसाला पुण्या एका दिवसाला सगळं करून
करशील देवान कुण्या एका दिवसाला अरे विचार केला म्हणाला अरे या सिद्धमालापाची परीक्षा घ्यायची स्वतः या ठिकाणाला अरे कसली माझी सेवा करतो ह्याची बाबा रासणाऱ्या सतवाला कसा घावतो पाहिजे बघायला त्यावेळेला अरे सतवाला पाहिजे त्याला धरायला रे खऱ्या सोन्याला कसं पाहिजे लावायला देवानं मनाचा विचार केला एवढ्यात का नीतिनियमाप्रमाणे सवळच्या पाऱ्याला रे कोंबड्याच्या भांगला पाठोपाऱ्या रातला अरे शिरभारा पांगुळ चावड्या करुण घडा भरून घेतला वरती फुल्या पुष्प तुडीत घर करणा भरीत बेका निघून आला देवा करशिदाच्या रावळाला नीती नियमाप्रमाणे रे खडा त्यानं खर करणार कवला कुट्टीला रे घडा ठेवला धरणीला झाडू धरला हाताला त्या जाग्याला रावळ देवळ झाडी देवाळ्याच्या बघा पवळी सेवा लागला ताज्या पाण्याचा वेगळा निघून गेला देवा करशिदाच्या रावळाला त्या जाग्याला नियमाप्रमाणे राहुळ देऊळ लोट झाड केला निघून गेला देवाच्या पवलीला शिळी पूजा देवाची त्यानं उतरली ताज्या पाण्याचा सीतारा दिला देवाला आणल्याली फुल पुष्पे वाहिनी देवाला उरुधूप घालून देवाची पंचारती केली अरे कपडा स्वतःच्या भांडाला देवाच्या अंगावरती भांडारा टाकला आणि दोन्ही हात जोडून लागला पाया पडायला एवढ्यात देव करशील मात्र त्या जाग्याला जसं त्या देवाचं रूप लागला होता न्याळायला अरे जोरज दिसणारा देव त्या दिवच्या दिवसाला अरे देव माझा करशीद अरे काळा मोरा झाल्याला त्या पहिला देवा करशिदा नर स्वतः मात्र त्या जाग्याला करशिदाला शिरभारा पाण्या पायला रे विचार मनाचा लागला करायला हात लावला शिरामात्याला अरे देव माझा सूर्याच्या त्याचा सारखा दिसणारा पणाच्या दिवसाला देवाचा चेहरा काळा मोरा का झाला या काय माझ्या हातून चुकलं काय असं देवाला लागला होता बोलायला त्या जाग्याला पडलं जीवाला या बघा जीवाला पडलं जीवाला या बघा जीवाला माझ्या मारूला या बघा मारूला साधू माझ्या मारूला या बघा मारूला
करावया बघा करावं अरे कुणी काय जावया बघा जावं याला काही करावया बघा करावं कुणी काय जावया बघा जावं माझ्या माना मार्या बघा मारून हात लावला शिराला या बघा शिराला तुला विचार म्हणाला या बघा म्हणाला त्याला विचार म्हणाला या बघा म्हणाला एक क्षण करुणा मला एकमेक भेटून विसरू जगाला तुझ्या विना एक क्षण करुणा मला एकमेक भेटून विसरू जगाला भळा पान अरे दोन्ही हात जोडून देवा करशी झाला अरे नेत्र भरून लागला देवाला बघायला पण बघत्याला देवर स्वतः त्या दिवसच्या दिवसाला काळा मोरा देवा झाल्याला त्यानं पायला चितागती होऊन देव चिदभळापा मनाचा विचार लागला करायला आणि देवा करशीदाला दोन्ही हात जोडून अरे काय लागला बोलायला मात्र त्याचा गेला अरे देवा बघ 12 वर्ष झालं मी करतोय तुझी सेवा अरे किती कधी दिन सुद्धा तू नाहीच काळा मोरा दिसायला पण आजच्या दिवसाला अरे कशाच्या कारण रे बाबा काळा मोरा पडला अरे काय माझं चुकलं अरे काय तुझ्या सेवेत माझं कणी पडलंय त्या जाग्याला होता बोलत देव होता सांगित देव होता बोलत देव होता सांगित अरे अरे मला बाबा अरे अरे मला बाबा अरे कर त्याला शेवेला या कर त्याला शेवेला पाणी कुठलं आणलं फुलं कुठली घातली पाणी कुठलं आणलं तू फुलं कुठली घातली गोरेगाव गाव अरे गुरुवाच्या पुरीचा गुरुवाच्या पुरीचा श्रीधर भाऊ नावाचा श्रीधर भाऊ नावाचा अरे पुजारी देवाचा पुजारी देवाचा मन त्याला मिळाला मन त्याला मिळाला अरे गाम बघा दैवत ग्राम बघा दैवत
सेवा बघा करतो यावर त्या मारुती या देवाची देव गेला सांगून देव गेला सांगून अरे सेवा माझी करणार त्याला कमी नाही पडणार लावली नोटर आभारी मी मी जातो माझ्या वाटेला तू माझी तुझ्या भेटीची झाली मला तू माझी राधा तुझ्या प्रीतीची झाली मला दसर बाबा असणाऱ्या देवात करशीदाला शिद मला पान पाहिलं त्यावेळेला अरे दररोज बघत्याला देव माझा अरे सोन्या सुवर्णानं झळकणारा स्वतः देव अरे कशाच्या कारण बाबा अरे काळा रे मोरा पडलाय स्वतः या जाग्याला देवाला लागला विचाराला त्यावेळी देव म्हणतो अरे शिदभाळा पा नितीच्या नियमाला निरोगीच्या रोजाला अरे सेवा माझी तू करतोय अरे कुठलं पाणी घालतोय मला आणि कुठली फुलं वाहतोस मला त्या जाग्याला अरे तू घालणाऱ्या पाण्यानं अंग माझं शिनलं वाहणाऱ्या फुलानं अरे त्या फुलाच्या वासानं माता माझा उठला त्या जाग्याला अरे शिदभाळा पाला लागला उलटा छेवंदा लावायला अरे बिन किड्याचं पाणी अरे स्वतः बिन बिडकीचं पाणी बिन किड्याचं फुलं स्वतः त्या जाग्याला अरे उद्यापासून जर माझी सेवा तुला करायची असेल महारापा तर सांगतो ऐकून घे तुला गोष्ट ठेव तुझ्या ध्यानाला अरे बिन किड्याचं पाणी जे बिन किड्याचं फुल आणि बिन बिडकी वाचून पाणी अरे आणून पाहिजे माझी सेवा करायला जर जमत असेल तुझ्या हातून तरच त्या जाग्याला बोलायाला देव माझा या करसीद करसीद देव माझा या करसीद सीद माझा या मोरा मारूराव शिंदा त्याने याला विंदा बिन किड्याचं फुल दिव आणि मला घालाव घालविव तू माझा तो सेवक देवाच्या बघाव कोरेगाव या गावचा गाव नाव पाटलाच्या या पुढीचा दीपक या नावाचा नावाचा दीपकचा या नावाचा लावणी मोठ्या ढोलाला ढोला लाव मी आभारी ते मला
कळले काही तुला कळले काही मला कळले काही तुला कळले काही मला लाल आला तुला गुलमोहरा आज फिरतीचा पहिला इशारा लाल आला तुला गुलमोहरा आज फिरतीचा पहिला इशारा बोलून ऐकून घेतला नाही असणारा माझा देव करशील त्याशील म्हाळापाला अरे लागला होता बोलायला अरे स्वतः त्या जाग्याला किड्या फुला पाण्याची म्हाळापा माझी जरा सेवा करतो म्हणला करत रे बाबा उद्यापासून माझी सेवा पाहिजे करायला देवाचं बोला ऐकून घेतलं शिलपाला त्या जाग्याला अरे शिल म्हाळापा बोलतोय देवाला देवा म्हणला तुझ्या वचनाला गुतण्या अगोदरच मी सांगितलं नाही तुला माझ्या हातून जमल तशी सेवा करणार मात्र त्या ठिकाण्याला होता बोलायला त्या जाग्याला दिल्या जन्मी योग यावा एक शब्द करावा शिद म्हाळापा हा देवाला म्हणतो या दिल्या जन्मी योग यावा एक शब्द करावा माझे मरण येण्याआधी मला देव देवरावा 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 धन मोह माया लुटल नाही कोणी जीवा भावा देवा करतो तुझा धावा नाही कोणी जीवा भावा हलसिद नाता करतो तुझा धावा माझे मरण येण्याआधी मला देव देवरावा 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 जीवनाची समस्या ही कधी मिटल तुम पाहताना पांग गेला पिटून हात जोडतो मी देवा आता आशीर्वाद द्यावा हात जोडतो मी देवा आता आशीर्वाद द्यावा माझे मरण येण्याआधी मला हर्षित नाद द्यावा माझे मरण येण्याआधी मला हर्षित नाद द्यावा माझे मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा माझे मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा असणाऱ्या देवा करशीला रशीद म्हाळापा लागला बोलायला देवा
अरे तुला पाहिजे तशी तू म्हणशील तशी मी सेवा करणार रे बाबा, पण सांगतो ऐकून घे तुला रे आजच्या दिवसाला काय लागला होता बोलायला त्या जाग्याला. जसं रे बाबा बिन किड्याचं आणि बिन बिडकीचं पाणी फुल आणून घालणार तुला, पण जात्यावर जात्या वाटायला अरे निघून मी जातो माझ्या जानीच्या तळाला, अरे जाण्यांची सभा लावतो आणि मगच तुझ्या रावळाला आणि तुझ्या देवळाला निघून येतो असं देवाला लागला बोलायला. देवाची बेकादण्या घेऊन तो शिरभाला पा शिरड्यानं मठ सोडून निघून आला होता त्या हुलजंदीराला आणि सालावळ गाडीला भीत गुंती मात्र त्या माळाला त्या जायला. निघून त्याला या निघून त्याला या आणि आणि जांभळ्या जांभळ्या बघा नावाच्या कुत्र्या नावर बोलायला लागेला लागेला के में होके सवार चली रे मैं तो अपने साजन से साथ चली जसा रे बाबा सिद्धमहारा पात्या देवाचा निरोप घेऊन त्या वेळेला अरे निघून गेला आपल्या असणाऱ्या त्या सालावळ दडीला आणि असणाऱ्या जाण्याच्या तळाला. सालावळ दडीला शिवनगीच्या माळाला निघून आला ब्रेका जाण्याच्या जवळल्या बाजूला असणारी पुढतर त्यानं सर्वीचार्यावरली पाजली पाजली सर्व सारी ब्रेका पुढतर त्यानं आवरली. अरे वाढ वाढलाच मेंढकार चार नावाचं दोन पुत्र शिरभाळापाचं झट्या जांभऱ्या आणि गुड्या मोगऱ्याला जवळ बोलवून घेतला आणि ताकीद लागला होता करायला त्या जाग्याला. अरे मी निघून जाणार बाबा पाणी फुलं आणण्यासाठी देवाच्या सेवेला, अरे मी माघारी येऊपर्यंत असणाऱ्या जाण्याची रे बाबा स्वतः राखण पाहिजे तुम्ही करायला त्या जाग्याला. जाण्याची राखण पाहिजे तुम्ही करायला त्या वडिलाच्या मेंढक्याला. जसं असणाऱ्या झगड्या जांभऱ्याला गुड्या मोगऱ्याला ताकीद लागला द्यायला ताकीद देऊन ब्रेका तिथून सर्व सारी सुई लावून शिरभाळा पा अरे देवाच्या सेवेसाठी जसं शिवनगीचा माळ सालावड दडी त्यानं सोडली निघून गेला शिरडोन मठाला त्या करशिदाच्या रावळाला त्या जाग्याला. निघून त्या बघाया मार्गाला बघाया लागला निघून त्या बघाया मार्गाला बघाया लागला. शिदाच्या बघाया रवळाला शिदाच्या बघाया रवळाला शिरडाला बघाया मटाला त्या शिरडाला बघाया मटाला. बाळू माझ्या मामाच्या नावाला भक्त माझ्या बाळूया मामाचा भक्त माझ्या बाळूया मामाचा सगळ्या बघाया
सलगर बघाया टोळीचा मयूरया महाराजया नावाचा मयूरया महाराजया नावाचा दैवी बघा बघाव्या सखीचा चमत्कार तुम्हाला या मिळाला मामायाच्या बघाया रूपाने मामायाच्या बघाया रूपाने देहऱ्याने बघाया जिजबीला समाजाच्या बघाया शेवेला सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळू मामाला या रात्रीला सोन्याचं घुंगरू गोपनीला आता रशीद मला पा अर्ध्याम्यातली चव लावला आणि निघून गेला होता देवा तर शिदाच्या रवळाला त्या जाग्याला करशिदाच्या रावळाला निघून गेला देवाच्या समोरल्या बाजूला दोन्ही हात जोडले दोन्ही गुडघे टेकलं आणि देवाला बोलतो या देवा म्हणला तुझ्या शेवेसाठी बिन केल्याचं अरे फुल आणि बिड बिडकीचं पाणी आणण्यासाठी चाललोय रे देवा मी त्या कामाला मला यास पाहिजेच द्यायला जर फुल पाणी गावलं मला तर मी येईन परत तुझ्या रावळाला नाही गावलं तर तिकडं पुढा माझा तिकडं मुलग थोडा असा करीत जाईन मात्र त्या जायला रोपया घेऊन रोपया घेऊन भंडारा लावण भंडारा काळ्या बघा कमळाची लांडी लावली बंद्या वाटवा लावला बघ वाटवा लावला देवाला निरोपया घेऊन मध्यानीच्या वेळेला मध्यानीच्या वेळेला माझा माळा पार चालला बळगाणी गुण माझा माळा पार चालला बळगाणी वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया वारुळाला जाऊया नागोबाला निघून गेला देवा करशिदाच्या रावळाला अरे तिन्ही सांज वेळेला नितनेमान अरे देवाची सांजवात त्यानं लावली त्या जाग्याला अरे देवाची असणारी आरती धोपारती करायला अरे देवाचं दर्शन त्यानं घेतलं अरे स्वतःच्या कपाळी भंडारा घ्याला अरे देवावरती भंडारा टाकून त्या जाग्याला देवाला ब्रेका लागला सांगायला देवा चाललोय माझ्या ब्रेका आता वाटला फुल पाणी आणायला जात्या कामाला मला यास पाहिजे द्यायला पाठीवर पाहिजे राहायला माझ्या झिटीच्या शेड्यावर पाहिजे सुद्धा धावायला जर फुल पाणी गावलं तरच देवा मागे येणार तुझ्या रावळाला नाही येणार ब्रेका जिकडं माझा पुढा तिकडं माझा मुलगा थोडा करणार असा देवाचा निरोप त्याने घेतला आणि पुढचा पुढा माघारी फिरवला
राजसा शिरडानं मठ त्यानं सोडलं जेव्हा करशिदाच्या रावळातून बाहेर आला आणि लागला होता वाट चालायला आणि जात्या वाटला त्या शिदम्हाला पाला त्या जाग्याला. अरे युत कांबळा भंडाऱ्याचा वाटवा घेतला हाताला नागल बंद्या युत घेतला होता संगतीला. अरे जात्या वाटला अरे शिदम्हाला पाला. अरे आठवण झाली आपल्या घरच्या आईची स्वतः त्या जाग्याला. त्याची आठवा झाला मातेचा लागला होता मनाचा विचार करायला. चाललोय मी देवाच्या सेवेसाठी फुलं पाणी आणायला कधी गावल मला. जाता जाता मातेचा आशीर्वाद अरे मातेचं दर्शन घेऊन जाऊया म्हणून त्या जाग्याला. हा म्हाळापासारख्या म्हाळापाने विचार केला आईचं फार महत्व आहे. आईची श्रेष्ठ योगदान आहे. आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय केल्या जात्या कामाला. गुरुच्या सेवेला जाताना सुद्धा त्याला आईची आठवण झाली कारण गुरुपेक्षा आई श्रेष्ठ वाटली. बरोबर आहे कारण 33 कोटी देवामध्ये सुद्धा आई वडील श्रेष्ठ आहे. आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच कार्य सिद्धीला जात नाही. हा आणि म्हणून देव भेटेल तुझला आपल्या घरी. देव भेटेल तुझला आपल्या घरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. आई वडिलाच्या पावन देव भेटेल तुझला आपल्या घरी. देव भेटेल तुझला आपल्या घरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. आई वरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे. आई चरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे. होईल दर्शन मन मंदिरी. तुला होईल दर्शन मन मंदिरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला आपल्या घरी. देव भेटेल तुझला आपल्या घरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी. मोहमायेच्या जाळ्यात घसरू नको. जन्मदात्या वेळेला तुम्ही जळू नको. मोहमायेच्या जाळ्यात घसरू नको. जन्मदात्या वेळेला तुम्ही जळू नको. तुझी जेजुरी ती तुझी पंढरी. तुझी जेजुरी ती तुझी
विठ्ठी पंढरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाला दुःखात ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको आई वडिलाला दुःखात ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको लिखाण केली भगती करी लिखाण केली अव भगती करी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी कोल्हापूर जिल्ह्यात तालुका गंभीर बाळूशाहीर गातोय माझं गाव आहे फकीर कोल्हापूर जिल्ह्यात तालुका गंभीर बाळूशाहीर गातोय माझं गाव आहे फकीर मोगर पंचाची कृपा सिरी बाळू मामाचा आशीर्वाद श्रीरावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन आणि असणार मात्र सिद्धम्हाळापा अरे विचार मनाचा रे करून त्या जाग्याला जाता जाता मातेचा दर्शन घेऊन जाऊया मातेला निरोप देऊया म्हणून जात्याने वाट त्यानं वाकडी केली आणि काय वाट लागला चालायला त्या फुलजंती नगराची घर वाड्याची त्या जाग्याला शाहीर हा खऱ्या सोन्याला झेज असते बरोबर आहे लक्षात त्याच्यावर ठेव का? खरी भक्ती करणाऱ्या साक्षात महारापाला सुद्धा देवानं व्याड लावलं शेवगा लावलाय हा देव प्रत्येकाची परीक्षा बघतोय कारण ज्याच्या मनात खरी भक्ती आहे या त्याच्याच मागे देव लागतोय बरोबर आहे मामा महाराज गेल्या 8 महिन्यापूर्वी माझा सुद्धा एक ऍक्सिडेंट झाला होता
तुमच्या आशीर्वादानं मी आज तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा उभा या. अगदी उभा राहायला सुद्धा प्रत्येक जण म्हणत होता आता शाहीर उभा राहत नाही, त्याला परत कैताळ घ्यायचा योग नाही. पण लक्षात ठेवा, देवाची सेवा भगवंताची सेवा केल्यावर कधीच काही कमी पडत नाही. बरोबर आहे. देव कसा परीक्षा घेतो या, हा आणि त्या परीक्षेला आपण सुद्धा कसं उतरायचं बरोबर आहे. हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. हा लक्षात ठेवा मामा, आज तुमच्या मागे जरी 100% क्षमता जरी लागला असला तर देव खऱ्या सोन्याची परीक्षा करतोय. तुमच्या सुद्धा देव सत्वाला उतरलाय 100%. त्या देवाला सत्वाला जागून दाखवायचा पुन्हा एकदा मामाला आपण त्या महाराजांना उदाहरण दाखवायचं. कारण भाळापाला सुटलेला नाही, आपल्याला कसं सुटणार, कुणालाच सुटलेला नाही. हा नेतेचा फेरा असते तो कोणाला सुकलेला नाही. बरोबर आहे. आणि म्हणून अरे हसणाऱ्याशी मला पान विचार केला मनाला, अरे जाता जाता त्याला आठवण आली आपल्या मातेची. अरे देवाची सेवा करतेल्या म्हाळापाला देवापेक्षा सुद्धा असणारी महत्वाची आपली आई त्या जाग्याला. अरे आई वाटली त्याला म्हणून महत्वाची. जाता जाता म्हणला आईचा निरोप घेऊन पाहिजे जायला. वाट त्यानं वाकडी केली, निघून गेला वरजंती नगराला आणि स्वतःच्या घर वाड्याला. जाईपर्यंत मजानीची रात मात्र त्या जाग्याला. वाट चाल बघा करीत, वाट चाल करीत करीत, वाट चाल करीत. दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला बाजूला जण उभा राहिला. केला विचार म्हणाला म्हणाला, केला विचार म्हणाला. सलगराच्या पोळीची जिजाई नावाची नावाची, जिजाई नावाची, जिजाई नावाची नावाची, जिजाई नावाची. जिजाबाई नावाची नावाची, अगदी लहानवयाची. जिजाबाई नावाची नावाची, अगदी लहानवयाची. संत बाळू मामाची मामाची, संत बाळू मामाची. अरे चांगल्या वरीला वरीला लावली नोट ढोला. कधी तुझ्या साखर
येते माघारी जरा दही दूध लोणी साखर पाणी उसळत येत मला गाव दिवसना येते माघारी जरा आता रे बाबा विचार केला म्हणाला अरे सिगंधाला पामदनीच्या वेळेला अरे निघून आला होता घरवाड्याला अरे जाऊन दरवाजाच्या तोंडाला अरे हुंबऱ्यावरती मला पाहू राहायला अरे मनामध्ये विचार लागला करायला जर करता जसं रे बाबा अचानक हा काळी मारली तर स्वतःच्या वेळेला कसा अचानक दरवाजाच्या तोंडाला राहून मित्रा मातेला हा कहाळी मारले तर माझ्यानीच्या रात्रीला आता माझी निद्रा सैर झाल्या अरे हडबडून माता माझी उठणार पातक होईल माझ्या शिरा मात्याला म्हणून शिर मला पान त्या जाग्याला पातक होईल शिरा पातक होईल शिरा पातक होईल शिराला पातक होईल शिरा पातक होईल शिराला पातक होईल शिराला पातक होईल शिराला पातक होईल शिराला हातया लवला शिराला शिर माझा मला पार शार माझा मला दसरा बाबा विचार लागला सिद्धफळाप्पा करायला जर माता माझी दचकून उठल रे स्वतःच्या दिवसाला आणि म्हणून असणाऱ्या म्हाळापान अरे मध्या रात्रीला असणाऱ्या भंडाऱ्याच्या जीवावर अरे गुरु करशिदाच्या बळावरती त्या जाग्याला अरे गुरु करशिदाचा त्यानं धावा केला आणि मातीच्या जसं उषा पैशाला बसल्यासारखा भाज लागला व्हायला कांबळ्याच्या खोळानं ब्रेका अरे मातेला दृष्टांत लागला सोडायला अरे त्या माता खंडवाला शिरभाला पाऊशा पैशाला बसल्यासारखा लागला वाटायला माता जागी झाली इकडे तिकडे लागल्या बघायला अरे म्हणून माझा कधीच नाही माझ्या जनिमेना स्वप्नात यायला पण आजच्या दिवसाला म्हणून माता उठली अरे दरवाजा उघडला तसा दरवाजाच्या तोंडाला मात्र त्या जाग्याला सवलच या पाऱ्याला सवलच या पाऱ्याला उजाडून या धन्यवादया मातावर आले बघायला निघून बाहेर बाजूला देवाच्या वरीला या भगवानाच्या वरीला वडगावया गावाची वडगावया गावाची गवऱ्या कोळीची गवरीच या कोळीची पुणे बघाया शहराला पुणे बघाया शहराला नितने मन राहणार नितने मन राहणार होळी बघाया नावाची होळी बघाया नावाची अगदी लहान या वयाची अगदी लहान या वयाची चालल्या वडीला चालल्या वडीला लवली मोठ्या ढोलाला या लवली मोठ्या ढोलाला आधीच मी केला सासू माराया वाटला वडी सोडल्या राजाला वडी सोडल्या
सहल करूया गगनाची चला मुलांनो आज पाहूया शाळा तांदूळा गुरुजींची 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 जसा रे बाबा सरी खंडवा माता अरे मला पाचा आवाज तिनं ऐकला केदा विचार म्हणाला अरे कसा काय माझा म्हाळापा अरे म्हाळू माझा कार आलाय त्या ठिकाणाला असं मनाचा विचार माऊलीनं केला निघून आले जसं दरवाजा माऊलीनं उघडला तसं दरवाजाच्या तोंडाला शिद भाला पाला गेला दिसायला अरे माता हरभरून बोलती अशी न भाला पाला अरे अरे म्हाळू मजानीच्या वेळेला घर वाड्याला येण्याचं कारण काय रे बाबा त्या जागेला अरे जसं त्या मातनं म्हाला पाला बघितला अरे म्हाळू माझा अरे म्हाळापा माझा कशाच्या कारण रे बाबा आलाय घर वाड्याला अरे घेतला त्याला आतल्या बाजूला असणाऱ्या मातनं भरला तांब्या दिला होता म्हाळापाच्या हाताला आणि काय लागली होती माता बोलायला त्या जागेला असं मात्र असणारी माता खंडवा बोलत होती शिद म्हाळापाला त्या जाग्याला अरे म्हाळू म्हणली येण्याचं कारण काय सांगशील काय मला मातेचं बोल त्यानं ऐकलं अरे माते वाचून कुठली गोष्ट लपवून राहीत नाही राहीत नाही म्हणून तो शिर म्हाला पाला गेला मातेला बोलायला त्याचा गेला हा आई वडिलाचं प्रेम जाणलं राहिलं जाणलं मानलं तर आहे जगाच्या पाठीवरती कुठेही जावा हा पण आई वडिलांचं नाव मुखामध्ये घ्यावा जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा सांगितलं आपल्या ग्रंथामध्ये अभंगामध्ये लिहिलं. हा तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप आणि म्हणून सार्थक होईल माझं धरून याचत संग सार्थक होईल नरजन्माच धरून याचत संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 महान अरे भेटाया भगवान उरगेल पांडुरंगाला त्यावर पुंडली घाल मध्ये करला महान अरे भेटाया भगवान उरगेल पांडुरंगाला त्यावर पुंडली घाल पंढरी नगरी बसली ते भूमिकाय विसरून पंढरी नगरी बसली ते भूमिकार विसरून आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग तुम्ही जाणून सारे घ्यावा अनमोल भरती ठेवा जावा वनवार परीन करावी वडिलांची सेवा तुम्ही जाणून काय जावा अनमोल भरती ठेवा जावा वनवार परीन करावी बापाची सेवा
अरे आई बापाची सेवा केल्यावर जीवना येईल रंग, आई बापाची सेवा केल्यावर जीवना येईल रंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. शाहीर हा कलियुग आहे. हा आणि या कलियुगामध्ये असणारा मुलगा लग्नाच्या अगोदर आई बाप बहीण भाऊ सर्व काही जवळ हवा असतं या. एकदाच्या लगीन झालं फक्त आई बाप कुणाचे नाही, शिमणी माझी कुणाची हो हा बायको. असं म्हण आहे. आणि म्हणून म्हटलं या बायको मिळाली तरी पोळी मदाची, बायको मिळाली जरी पोळी मदाची, आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची, आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची. आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची, आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची. आणि म्हणून शाहीर स्वामी त्यांनी जगांचा आई विनाधिकारी. कारण आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाचा वाटे वळती किती वाटतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाचा. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाचा. पचावूनात रकरकच्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी गिरे मुसबर घास, कधी खेळ तुला उपवास, उड्या माती चालताना तुझे गेले काट्याची फास. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाचा. चांदणी तुझ चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवे जीवन. चांदणी तुझ चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवे जीवनभर. तुझे शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन या देवापाशी सुद्धा.
आई तुलाच मी मागीन आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनात आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनात कोल्हापूर जिल्ह्यात कुबीर माझं गाव गुरु बंधू गातो आम्ही बाळूला कोल्हापूर जिल्ह्यात कुबीर माझं गाव गुरु बंधू गातो आम्ही बाळूला नित्य गुरु घरी गुरुच्या चरणावरी बाळू मामाची कृपा श्री नित्य राही पाठीवरी आई माझी माझा सागर तिने दिला जीवनात आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनात बाबा असणारा शिरभाळा पाला असणाऱ्या या खनमामातन विचार केला म्हणाला अरे घेतला होता आतल्या रे बाजूला त्या जाग्याला काय लागली होती माता बोलायला मात्र त्या जागेला अरे भाळा पार भाळू कशाच्या जाती निम्या रात्री झालाच घरवाड्याला काय झालं तुला सांग मात्र त्या जागेला अरे कशाच्या कारणाला स्वतः मात्र या ठिकाण्याला त्यावेळी शिरभाळा पा अरे बोलत होता आपल्या अरे मातेला त्या जाग्याला काय लागला होता बोलायला ग माता काय सांगू तुला माझ्या गुरुन त्या देवा करशिदान अरे काढून तो लागलाय काढायला पिडून ते लागलाय मला पिडायला आणि काय सांगू माता तुला सेवा जर करायची झाली तर बिन केल्याच फुलाने बिन बिडकीच पाणी तो सेवेसाठी लागलाय मागायला गुरुच्या सेवेसाठी फुल पाणी आणण्यासाठी चालू माता मात्र त्या जागेला अरे ख्याल लाव्या देवानं ख्याल मला लावलं या अरे गुरुच्या सेवेला पाणी फुलं पाहिजे आणायला आणि माता जाता जाता अगं तुझा आशीर्वाद आम्ही घ्यायला आणि आशीर्वादात तुझ्यानं अरे तुझ्याच मात्र कृपेनं मी त्या गुरुची सेवा करणार त्या ठिकाण्याला बोलायला गेला सांगायला गेला बोलायला गेला सांगायला पाणी गुजार आले बाबा पाणी मजा
भोजनाचं नका विसरू नको गुरुला बाळू मामाच्या चरणाला विसरू नको गुरुला बाळू मामाच्या चरणाला विसरू नको गुरुला दिलू देवाच्या चरणाला विसरू नको गुरुला त्या गुरुच्या चरणाला मरे ब्याडो गुरविना निहार ब्याडो हैरा मरे ब्याडो गुरविना निहार ब्याडो हैरा अशा वेळेला असणारी खंडोबा माता बोलत होती माझ्या मला पाला अरे मला पहा अरे गुरुच्या सेवेला चाललाय अरे कवा तुला गावर कवा नाही अरे थोडस थांब तुझ्यासाठी मी भोजन करते रे बाबा या जाग्याला अरे वेळात पला घट गेला बाबा रे भोजन मी बनवते घासावर खाऊन जा अरे तुला फुलं पाणी कधी गावलं आणि तू कधी मागे येशील अरे तुला खाण्या पिण्यासाठी मात्र द्यायला गेला याच्या भरवीला भरवीला भर या भगवानाच्या भरवीला 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 हे पुरे गाव गावला गावला भर पुरे गाव गावला गावला हे बाळू मामा दूधया मिळकरी बाळू मामा दूधया मिळकरी मलकान मलकान अडतान राजा वीरा वीरा मी ते नाला ते नाला बाबा विचार केला मनाला अरे असणारी माता खंडवा बोलवतो ती म्हणा पाला अरे अरे घटकेत पलघटकेत तुझ्यासाठी अरे भोजन मी करतोय या जाग्याला अरे भोजन करते सांगितलं म्हाताऱ्याला तांबडा तळला पांढरा याला हा वेळात पल घटकत बघा अरे पाची पकवानाचं भोजन तयार मातीने केलं त्या जाग्याला पण असणाऱ्या शिरम्हाला पाला चिंता पडली होती जीवाला अरे ख्याल लाव्या देवान ख्याल लावलंय मला अरे जर करता जेवून गेलो भोजन करून अरे जीवन गेलाच माझी पानं फुलं आणायला अरे देव मला वेळ लावल या ठिकाणाला अरे बिन जेवता जायचं कसं पण मातेचं मन मोडायचं कसं त्या ठिकाण्याला चिंता पडली जीवन जावं तर गुरु मला माफ नाही करणार जेवण खाऊन फुलं पाणी आणलाच म्हणर बरं बिन जेवता गेलो तर माता माझी नाराज होईल अशी चिंता पडली त्या भाला पाला भाला पानं द्यायला गेला आत्मातन असणाऱ्या म्हाला पाला अरे जेवणाचं ताट तयार करायला अरे भरला तांब्या म्हालापाच्या हातात दिला म्हालापा चुळांचुळ बाहेर गेला त्यावेळी असणाऱ्या म्हालापाने अरे मागोच्या स्वतः भंडाऱ्याच्या जीवावर अरे उभ्या आडव्या गलीत जसं सासू घरच्या सुनाचं निमाया घरच्या लेकींच अरे भांडण स्वतः लावलं त्या ठिकाण्याला अरे भांडण त्याने लावल्या असणाऱ्या गली वाटाराला म्हातारा बोलतोय
या शिर भालापा अगे माता कोण लागल्यात भांडायला जाऊन बघून ये जा. अरे भालापाच बोल मातेनं ऐकलं जशी माता घरातून बाहेर पडली तशी अरे त्याची भालापानं त्या जागेला. अरे भालापा वाड्यानं जेवण तुला अरे कमी तोटा पाहिजे बघायला. अगं माता तू वाड्याला मला कधी नाही सतायला. अगं तुझ्याशिवाय मला ढोकूर नाही फुटायला. जाऊन पहिलं भांडण मिठीवर जा आणि मला बाई हे जेवण बास होईल त्यावेळेला. बोलाया लाया लागला सांगाया लाया लागला बोलाया लाया लागला सांगाया लाया लागला. बसला भोजन खायला. वर झालं त्या जेवण त्यानं दुधीत भरलं तांदळाच्या वाळीनं घेतलं त्यानं भरून. राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी. शहीद महाराजांनी भोजन करायला बसलेल्या जागेला विचार केला. जर जेवलो तर देव आपल्याला म्हणल अरे चाळद जेवणावर जेवून मला पाणी पुन्हा आणाय गेला आणि नाही जेवता गेलो तर माता मला स्वतः मात्र नाराज होईल त्यावेळेला. अरे चिंता पडली मनाला चितागती महापा झाला आणि मनाचा विचार केला. मातरापुरती माता भांडार मिटवून ये जा. अशी माता बाहेर गेली तसे शिद भाला पाण्या वाढल्यानं जेवणाचं थाट अरे कांबळ्याच्या खालमध्ये भरड मात्र त्या जागेला. अरे एवढ्यात माता असणारा भांडार मिटवून आली रे त्या जाग्याला आणि महारापान अरे वाळाला ढेकूर दिला मातेच्या भोर. अरे जेवल्याला मातेनं पाहिलं त्यावेळी माता बोलत होती अरे भाड्यापा अरे काही कमी पडलं काही नाही सांगितलं नाही त्या जाग्याला. बोलायाला लागली सांगायाला लागली बोलायाला लागली. अरे अरे मारा पार अरे मारा काय तुला धमकावा पडेल. ए माते नक्या वाडाल बंधनाले वरदाल माते नक्या वाडाल कोण करणार. फुट माझं भरल फुट माझं भरल आशीर्वाद दे बाबा तुझे भावा. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटामध्ये मोत्याचा घास तुला भरली. चंदनाच्या पाटामध्ये खुलते तिला भावून करे माझी खुलते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटामध्ये मोत्याचा घास तुला भरली. जसा मात्र असणाऱ्या मात्र विचार केला म्हणाला त्या जाग्याला. माता बोलते आम्हाला रे म्हाळापा
उरण सरला उरला काय घेतलं नाही सरे माळापा बोलतो या मातेला आणि मातेनं वाढावं आणि माझं पोट भरावं त्या जाग्याला. तू वाढल्याला मला कधी नाही कमी पडायला, अगं माता मला आशीर्वाद दे, मी पोट भरून जेवलो या अरे मातेच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेऊन त्या टाइमाला. तू दिलंस देवाय दान, तू दिलंस देवाय दान, असं भरभरून. शाहीर हे वाक्य सांगण्याचं कारण असं आहे. बर 1 महिना झालं त्याच्या गाडी नाचायला लागली. आषाढी वारी सोहळ्यानिमित्त बाळमामाच्या 5 नंबर पालखीच्या मोहर आपण कार्यक्रम केलेला होता. होय तू फॅट गाडीत आपण आपले अख्खन महाराष्ट्राला वेळ लागलाय, अजून काही त्यांच्या डोक्यात खोळ गेलेला नाही. जवळजवळ आता आम्हाला घराकडे जायचं अवघड झालंय. आजचा 4था दिवस अंगावरले कापडं अजून पिवळी आहे. भंडारा पुसला जाईल झाला या. अरे देणाऱ्या देवानं असं दिलंय, अरे घेणाऱ्याची वंजळ कमी पडायला लागली. आणि म्हणून म्हणायचं त्या देवानं दिलं या दान, आपल्याला भरभरून. सांग कसं विसरू विसार, सांग कसं विसरू विसार. देवानं दिलं या दान, आपल्याला भरभरून. सांग कसं विसरू विसार, सांग कसं विसरू विसार. कलरची बागडी बघत कलरदार, चाल माझ्या सोबत चाल, चाल माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बागडी बघत कलरदार, नवीन आली चाल, नवीन आली चाल. शाहीर जाता जाता फक्त फॅट गाडीचं डोसक्यातलं खोळ काढून जाऊया आता. हा, कारण कार्यक्रम केल्यासारखं आम्हाला नाही वाटणार नाही आणि ऐकल्यासारखं पब्लिकला सुद्धा वाटणार नाही. इथून आपल्याला 38 ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं आहे. हा पण मयूर महाराजांचा मला माहित नव्हतं महाराजांचा कार्यक्रम आहे. तिथं आल्यावर समजलं की महाराजांचा कार्यक्रम आहे. खरोखरच मनाला समाधान वाटलं. अगोदर माहीत असतं तर महाराज 100% दुसरा कार्यक्रम धरला नसता. पण तुमच्यासाठी तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही आलो. आम्हाला सुद्धा तुम्ही थोडं समजून घ्यावं. प्रत्येकाला समजून घ्यावं लागते, प्रत्येकाला मान द्यावं लागतं. या पुढचा कार्यक्रम आष्टात आहे, आष्टी गावात आहे आणि त्या ठिकाणी आम्ही 10 वाजता येतो म्हणून सांगितलंय. बरोबर आहे. जाता जाता फॅट गाडीच्या डोसक्यात खोल काढायचं. हा कसं या हातमापुरात कसा ढोला वाजत, या वडगाव नगरात कसा ढोला वाजत, माझा बाळू मामाचा हित गजर चालत, पिवळ्या भंडाऱ्यात तुझ्या नावून येऊ का, गुन्हे गाऊ का, परिणाम तुझं गीत गाऊ का, गुन्हे गाऊ का, परिणाम तुझं गीत गाऊ का. जमला भगत सागर भगती बाबा देवा तुला शरण येऊ का, गुण गाऊ का, परिणाम तुझं गीत
तुमचं चरण धरावे वडगावाला येऊन तुमचं चरण धरावे हा जन्म माझा मामा तुझ्या चरणी वाहू का गुण गाऊ का मामा तुझं गीत गाऊ का गुण गाऊ का मामा तुझं गीत गाऊ का माझी 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 मनोका ही पियत गाडी माझी मनोका 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 तुम्ही आलवा आला तर मी दिले का मारावं तुम्ही आलवा आला तर मी दिले का मारावं हिचा मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का माझी 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 म्हणू का ही पियत गाडी माझी म्हणू का माझी म्हणू का ही पियत गाडी माझी म्हणू का माझी मनोका ही पियत गाडी माझी मनोका माझी मनोका ही पियत गाडी माझी मनोका दोन गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का अहो दोन गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का माझी 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 मनोका ही पियत गाडी माझी मनोका 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 छत्रपती किल्ल्यात माझ्या कोल्हापूर दिल्यात आणि सोलापूर दिल्यावर करवीर तालुका या तालुक्याच्या बाजूला पंचावन्न सातारा पंचगंगा काठावर भोगावती किराणा भोगावती देणार कोकणाच्या खोऱ्याला कोकणाच्या खोऱ्याला मग कुठे आहे पोऱ्याला भावाल्याच्या मदारा दयाच्या काटाला दयाच्या काटाला मग देवाचं मंदिर
हो वारो आरती हळदी जनाला हो वारो आरती सुटे पुजारी करतो धुपाटी हळद काताला हो वारो आरती हो वारो आरती धर्म मला हो वारो आरती कमळाची झाडे, फुलाची माळे, दह्याची झाडे, फुले आणि फुले, तुपाची झाडावरती बळून मारा, हो वारो आरती, हो वारो आरती हळदी वाटाला, हो वारो आरती देवानाव घेऊन भारताच्या पडून उभा राहिला जाग्यावर बसलेला सगळा राम राम सर्वाला निमार्गार घालून मार्ग देत सोडून माझा मार्ग देत सोडून उभा राहिला जाग्याला सुंदर आणि प्रेमळ देवाच्या गावीला भंडाऱ्याच्या वाशीला सलगराच्या कोणीचा सलगराच्या कोणीचा गाव गावाचा गाव गावाचा लक्ष्मण नावाचा लक्ष्मण नावाचा माझ्या देवाचा मयूर महाराजांचा भैर माझ्या देवाचा भैर महाराजांचा लवली गोट ढोलाला आभार निघेला सुंदराव कावले उभा राहिल्या भाग्याला भल्या माझ्या लिंबाच्या उमार ताप ढोलाला शाबाश धन्यवाद